WWE, MMA, कुंगफू, जुडो, बॉक्सिंग हे आंतरराष्ट्रीय खेळ आपल्याला परिचित आहेत. जसं WWE म्हटलं की द रॉक, जॉन सीना, जुडो म्हटलं की टेडी रायनर, मार्शल आर्ट्स म्हटलं की ब्रूस ली, जॅकी चॅन आणि MMA म्हटलं की खबीब नूरमगोमदेव. ही नावं नक्कीच आठवतात. पण तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडेही असे काही प्राचीन भारतीय खेळ आहेत, जसं की कलयारीपयटू, केरळचा प्राचीन युद्धकलेचा प्रकार जो सर्व मार्शल आर्ट्सचा पाया मानला जातो. म्हणतात बौद्ध धर्म ज्यांनी शाओलिनला मार्शल आर्ट शाळेची स्थापना केली आणि ह्या कलेला चीनपर्यंत पोहोचवलं. महाराष्ट्रालाही रिप्रेझेंट करणारा असाच एक खेळ आहे. माहितीये कोणता? मल्लखांब. प्राचीन काळात योद्ध्यांना तयार करण्यासाठी मल्लखांब तयार झाला होता. आज हा खेळ खेलो इंडियामध्ये समाविष्ट झालाय. इतकंच नाही तर हिटलरच्या काळातही म्हणजे 1936च्या ऑलिम्पिकमध्ये मल्लखांबचं प्रात्यक्षिक सादर झालं होतं. आणि आता हा खेळ 2028च्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये परतण्याची तयारी करत आहे. मात्र मल्लखांब जागतिक पातळीवर नेण्याचं श्रेय जातं कोणाला माहिती आहे? पद्मश्री उदय देशपांडेजी. हो, मागील 50 वर्षात त्यांनी मल्लखांबला एक नवीन ओळख दिली आहे, जागतिक स्तरावर पोहोचवलंय आणि आपल्या मराठी खेळाचा चेहरामोहराच बदलून टाकलाय. चला तर जाणून घेऊया या प्राचीन खेळाचा प्रेरणादेय इतिहास आणि उदय देशपांडे सरांचा प्रवास. मल्लखांब हा का तयार झाला? मल्लखांबाची गरज काय होती? मल्लखांबाचा मूळ जो एक ज्याला आपण प्राथमिक प्रकार म्हणू, तो म्हणजे एक लाकडी खांब जो जमिनीमध्ये पुरलेला असतो आणि 8 फूट 8.5 फूट त्याची उंची असते. वर निमुळता होत जाणारा गुळगुळीत असा खांब आणि ज्याचा आकार मनुष्य देहाप्रमाणे असतो. वरती डोकं, मग मान आणि खाली शरीर. आणि आपल्या जोडीदाराच्या अभावी एका खांबावरती आपण कुस्तीच्या डावांचा सराव करतो. म्हणजे मला जर कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर मग जोडीदाराला सारखं सारखं मी पाडलं पाहिजे, म्हणजे मला तो डाव आत्मसात करता येईल. करेक्ट. पण असं पाडून घ्यायला कोण तयार असणार? तसा जोडीदार मिळणं अवघड व्हायला लागलं. म्हणून खांबाची रचना अशी केली आहे की तुम्हीच त्याच्या भोवती वेगळ्या प्रकारे उड्या मारायच्या आणि तुमच्या शरीरातील वेगवेगळ्या स्नायूंची जडणघडण डेव्हलपमेंट करायची. म्हणून त्याला मल्लखांब असं म्हणतात की कुस्तीला पूरक असा हा व्यायाम आहे. त्या दृष्टीने त्याचा उगम झाला. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की तो फक्त कुस्तीला पूरक नाहीये, सगळ्याच खेळांमध्ये लागणाऱ्या ज्या मूलभूत शारीरिक कुवती आहेत, स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज, या सगळ्या मानसिक, बौद्धिक, शारीरिक कुवती केवळ त्या एका खांबावरती वाढवता येतात. आणि म्हणून त्याला मदर डिसिप्लिन असं म्हणतात की इतर सगळ्या खेळांचा तो एक पाया आहे. तो एकदा मल्लखांब तुम्ही आत्मसात केला की बाकी बरेचसे खेळ तुम्हाला सहज गतीने खेळता येतील, कारण सगळ्या खेळांमध्ये लागणाऱ्या मूलभूत कुवती या खांबावरती चांगल्या प्रकारे वाढवल्या जातात. योग आणि मल्लखांब ह्याचा काय संबंध आहे? आपण मल्लखांबाला योगाचं एक्सटेन्शन म्हणू शकतो की एक्सटेन्शन ऑफ योगा ऑन द पोल ऑर ऑन द रोप, म्हणजे पोल मल्लखांब किंवा रोप मल्लखांब. सगळी जी आसनं जमिनीवरती करतो आपण तीच आसनं एका खांबावरती किंवा दोरीवरती करणं म्हणजे मल्लखांब. तर त्याच्यामध्ये मग दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळामध्ये बाळंबड्डारा देवधर यांनी मल्लखांबाला जन्म दिला. पण त्यांच्यानंतर जवळजवळ 100 वर्षांनी त्यांचेच एक शिष्य दामोदर भट मोघे त्यांनी वेताचा मल्लखांब शोधून काढला. पुरलेला मल्लखांब जमिनीत गाडलेला असतो आणि शरीर त्याच्या भोवती वळतं. वेताचा मल्लखांब वरनं टांगलेला असतो. एक करंगळी एवढा जाडा वेत असतो, वरपासून खालपर्यंत एकाच आकाराचा असतो. जसा मल्लखांब हा पुरलेला मल्लखांब खालपासून वरपर्यंत निमुळता होत जाणारा असतो, हा तसा नसून एकाच थिकनेसचा वरपासून खालपर्यंत असतो आणि तो वरनं टांगलेला असतो. आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या आढ्या, तेढ्या, फिरक्या, गिरक्या ह्या करायच्या असतात. म्हणजे इकडे तुमच्या अंगाभोवती वेद गुंडाळला जातो. जसं मल्लखांबाभोवती तुम्ही शरीर गुंडाळता वेगळ्या प्रकारे आढ्या, तेढ्या, फिरक्या, वेलांट्या करता,
तसं इकडे वेद तुमच्या अंगाभोवती गुंडाळलं जातं. पण त्यावेळेला आणि त्याचा प्रचार खूप ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी खूप झाला वेताच्या मलखांबात. पण नंतर मग जो सिंगापूरहून पूर्वी वेत यायचा ते येणं बंद झालं. इम्पोर्ट पॉलिसीमध्ये काही बदल झाला आणि त्यामुळे वेत मिळेनासा झाला. पण भारतात वेत खूप मिळतो, विशेषतः नॉर्थ ईस्टमध्ये. पण तो वेत हा मलखांबाला लायक नसतो, कारण तो असा तुटला की पटकन 2 तुकडे होतात त्याचे. ओके. वेळेचा सिंगापूरचा वेत वेत म्हणजे जी वेताची छडी छडी असते, आणि तोच फर्निचर बनवतात, फर्निचर वेताचे झोपाळे असतात. पण तो सिंगापूर येणारा वेत हा वाकला तरी तुटत नाही, तो पिसतो पण तुटत नाही, 2 तुकडे होत नाहीत त्याचे. पण भारतीय वेत जो असतो तो आसाममध्ये वगैरे जास्त मिळतो, तो पटकन 2 तुकडे होतात त्याचे. आणि म्हणून मग वेताच्या जागी दोरीचा मलखांब हा इंट्रोड्यूस झाला. ही गेल्या 50-60 वर्षातली ही डेव्हलपमेंट आहे. ओके. म्हणजे आम्ही स्वतः शिकलो सगळं वेताच्या मलखांबावर शिकलो, त्यावेळेला दोरीचा मलखांब नव्हता. पण आम्ही शिकवायला लागलो सगळं ते दोरीच्या मलखांबावर शिकवायला लागलो. माझ्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी जे आहेत, नीता ताटके असेल, जाई नेर्लेकर असेल, आसावरी जोशी असेल, दीपाली करंदीकर असेल, या सगळ्या मुली वेताच्या मलखांबावर शिकल्या. दत्ताराम दुदम असेल, मंगेश इंगळे असेल. पण आम्ही ज्यांना शिकवलं ते मात्र सगळं दोरीच्या मलखांबावर शिकवलं. आणि या दोरीचा मलखांब हा वैद्य मद करमरकर, जे अंबाबाई तालीम संस्था, भानू तालीम संस्था, मिरज तिकडचे, आणि त्यांच्या 8 मुली होत्या. त्या 8ही मुली वेताचा मलखांब खूप छान करायचा आणि त्यालाच त्यांनी दोरीच्या मलखांबात कन्व्हर्ट केलं. आणि पुण्याचे व्यायामपटू परशुराम विठोबा बाणे गुरुजी हे दोरीचा मलखांब खूप छान करतात. नेहमी त्यांच्याकडे एक स्वतःची दोरी असे, कुठे गेलं तरी दोरी लावून ते त्याच्यावरती मलखांबाच्या उड्या दाखवत असत. आणि तो पुढे मग आता दोरी सहजासहजी बनायला लागली, उपलब्ध व्हायला लागली, म्हणून आता सगळीकडे दोरीचा मलखांबा जास्ती प्रचलित झाला. मल्लखांबचा पाया कुठे रचला गेला? मानसोल्लास नावाचा ग्रंथ आहे, जो 1135 मध्ये सोमेश्वर चालुक्याने लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये मलखांब सदृश्य काही ओढे आढळतात. एक कपाल कुरंटक योग आहे, तो पण हजारो वर्षापूर्वीचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा रज्जू योगा म्हणून मलखांबाबद्दलची माहिती दिलेली आहे, रोप मलखांबाबद्दल विशेषतः. आणि तामिळनाडूमध्ये काही केव्ज आहेत, त्या पण हजारो वर्षापूर्वीचे आहेत. तिकडे पण मलखांबसारखे काही शिल्प आढळतात. आपल्याकडे जेजुरीच्या खंडोबाची आरती होते, त्याच्यामध्ये आरतीची जे तबक असतं त्याच्यामध्ये एक मलखांब ठेवलेला असतो. इतक्या वर्षांची परंपरा. आणि लोकांचं असं म्हणणं आहे की मलखांब इतक्या सालापासून अस्तित्वात होता. मी ओरिसामध्ये गेलो होतो, तिथे जगन्नाथपुरीचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला एक जगन्नाथ वल्लभ आखाडा आहे. तर त्या आखाड्यामध्ये मी गेलो होतो, म्हणाले इकडे मलखांब चालतो. आणि तो सकाळी 5 वाजता एक मलखांबपटू येतो आणि तो मलखांबाची प्रॅक्टिस करतो. त्या दिवशी रात्री माझी मुंबईला परत येण्याची गाडी होती, मी तिकीट कॅन्सल केलं, राहिलो तिकडे. आणि दुसऱ्या सकाळी 5 वाजता गेलो. तो बरोबर 5 वाजता तो लक्ष्मीधर भोई नावाचा माणूस आला. 65 वर्षाचा होता, कच्छा घातलेला होता, उघडा बंब. आणि त्यानं म्हटलं की इकडे तुम्ही मलखांब करता का? तर हो, आम्ही एका सुपारीच्या झाडावरती मलखांब करतो. तर मग त्यांनी मला करून दाखवलं तिकडे मलखांब. आणि म्हटलं तुम्हाला कोणी शिकवलं? तर माझ्या आजोबांनी मला शिकवलं. त्यांना कोणी शिकवलं? त्यांच्या आजोबांनी त्यांना शिकवलं. म्हणजे हे म्हणे जेव्हापासून जगन्नाथ वल्लभ मंदिर आहे तेव्हापासून इकडे आखाडा आहे, तेव्हापासून आम्ही मलखांब करतो. म्हणजे 700 वर्षाचं ओरिजिन ते सांगतात. पण हिस्टॉरिकली जर बघितलं तर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये पुण्यामध्ये बाजीराव पेशवे होते आणि त्या पेशव्यांच्या दरबारात 52 पैलवान होते, ज्यांचं काम फक्त कुस्ती शिकवायची. हैदराबादच्या निजामाकडनं 2 पैलवान आले, एकाचं नाव अली आणि एकाचं नाव गुलाब. आणि हे अशी 6.5-7 फूट बलदंड धिप्पाड होते. पण त्यांचा लौकिक असा होता की कोणीही त्यांना कुस्तीमध्ये पराभूत करू शकलं नव्हतं. त्यामुळे ते दक्षिणेकडनं उत्तरेकडे निघाले होते आणि पुण्यापर्यंत येऊन पोहोचले. त्यांनी पुण्यात आव्हान दिलं, आमच्याशी कुस्ती खेळायला कोण तयार असेल तर त्याने पुढे यावं. मी तर आपला पराभव मान्य करून पुढे उत्तरेकडे निघून जातो. त्या 52 पैलवानांपैकी एकाची हिंमत झाली नाही की त्यांचं आव्हान स्वीकारायचं. त्यांची तयारी आणि त्यांची देहयष्टी वर्णन केले. म्हणजे व्यायाम ज्ञानकोश नावाचा एक खंड आहे,
जो दत्तात्रय चिंता मुजुमदार म्हणून याने लिहिलेला आहे. 350 पानाचा फक्त मलखांबावरचा खंड आहे. त्याच्यामध्ये ही कथा दिलेली आहे की त्याला दररोज खायला इतकं किलो मटण लागायचं किंवा असं. तर बाळंबटार देवधर नावाचे एक 17-18 वर्षाचे युवक होते. तर त्यांनी मुदत मागून घेतली, मी तयार आहे कुस्तीचं आव्हान स्वीकारायला. काही मुदत मागून, एक भिक्षुक होते, देवाची पूजा अर्चा करण्याची हे त्यांचं काम होतं. पण त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये कोठुरे नावाचं त्यांचं गाव आहे. त्या कोठुरे गावाला गेले. तिकडनं वणीची देवी म्हणून एक प्रसिद्ध सप्तशृंगी देवी. त्यांनी देवीची आराधना केली. देवी प्रसन्न झाली आणि देवीने सांगितलं प्रत्यक्ष बजरंगबली तुझ्या स्वप्नात येतील आणि कुस्तीचे काही डाव दाखवतील. त्याप्रमाणे सतत 3 रात्री बाळंबटारांना बजरंगबलीने दर्शन दिलं. त्यांनी इकडे खांब तयार करून घेतला, त्याच्यावर सराव केला. ठरलेल्या मुदतीत ते पुण्याला परत आले आणि त्यांनी गळेखोड्याच्या डावाने त्या गुलाब या अली या पैलवानाचा पराभव केला. पेक्षा वयाने, वजनाने, ताकदीने, कौशल्याने मातब्बर असलेल्या पैलवानाला चितपट करण्याचं तंत्र शिकवलं. त्या खांबाला मल्लखांब असं नाव दिलं. मलखांब हा फक्त व्यायामाचा प्रकार आहे की आणखी काही आहे? मी हायली रेकमेंड करेन. उलट मलखांबामध्ये ही जी एक ज्याला आपण क्युरेटिव्ह म्हणून, रेमेडियल म्हणून, हा जो आस्पेक्ट आहे तो लोकांच्या समोरून आलेला नाही आहे. मलखांबाचा एक प्रकार लोकांच्या समोर जो आलेला आहे तो म्हणजे एक स्पर्धात्मक प्रकार. म्हणजे मुलं उड्या मारतात, कोलांटिवडी मारून मलखांब पकडतात किंवा मलखांब उभवतात, कोलांटिवडी मारून जमिनीवरती उतरतात. हा ठीक आहे, एक स्पर्धात्मक प्रकार आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त मला माझ्या आरोग्यासाठी मलखांब करायचा आहे. मग त्यासाठी मी कुठले प्रकार करावेत, ते कसे करावेत, आणि ते नियमितपणे केल्यामुळे जे मगाशी म्हटलं की मलखांबामुळे शरीरातल्या प्रत्येक भागाला कमीत कमी वेळामध्ये चांगला व्यायाम होतो आणि त्या इंटरनल सिस्टीम्सला, पचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, रुधिराभिसरण संस्था असेल, नर्वस सिस्टीम असेल, म्हणजे शेवटी रोग होतात कशामुळे, तर ह्या तुमच्या सिस्टीमचं काम बिघडलं कुठेतरी की रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे सिस्टीम्स कार्यान्वित करणं, त्यांना कार्यक्षम ठेवणं हे सगळ्यात जास्त मलखांबामध्ये होतं. आणि ते करण्याचं मी लोकांना आवाहन करतो की तुम्ही या, चालू करा. हळूहळू तुम्हाला लक्षात येईल का हे केल्यामुळे माझा BP कमी झाला, माझा डायबिटीस कमी झाला. एवढंच नाही, माझे एक मित्र होते भरत पाटील म्हणून, ते माझ्या ऑफिसमध्ये इन्स्पेक्टर म्हणून होते आणि मी त्यावेळेला सुपरिटेंडेंट होतो. एकदा म्हणाले की मी डॉक्टरांकडे गेलो होतो आणि त्याने मला सांगितलं किडनी स्टोन झाला आहे तुम्हाला आणि आता 3 महिन्याने मला ऑपरेशन करायला सांगितलं. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही काम करा, सकाळी ऑफिसमध्ये यायच्या आधी व्यायाम शाळेत या आणि इकडे आपण मलखांब करूया. आणि ते यायला लागले. 3 महिने दररोज सकाळी 1 तास येऊन त्यांनी मलखांब केला आणि मग आम्ही एकत्र तिकडनं ऑफिसमध्ये जातो. आणि 3 महिन्यानंतर पुन्हा ते डॉक्टरांकडे गेलोय, तर डॉक्टरांनी बघितलं, म्हणतात अरे आश्चर्य, तुमचा किडनी स्टोन गायब झालाय. आता ही ताकद कुठनं आली? ही मलखांबाची ताकद आहे. पण ही ताकदपेक्षा हे म्हणजे मॅजिकल आहे. तुम्हाला दिसतं ते मॅजिक, पण खरी त्याची ताकद जे त्याने होणाऱ्या शरीरामध्ये अंतर्गत बदल ते खूप महत्वाचे आहेत. आणि हे फक्त शारीरिकच, आता ह्याच्यावर खूप संशोधन व्हायला, म्हणजे एकाला फायदा झाला म्हणजे एक सरसधोपट विधान आपण नाही करू शकणार, पण अशा अनेक गोष्टी, केसेस डील केल्या पाहिजेत आपण. आणि दुसरं एक उदाहरण सांगतो की माझ्याकडे एक 2 मुलं होती, त्यांचे पालक होते आणि त्यांची एक जॉईंट फॅमिली होती. म्हणजे ते आणि त्यांचे भाऊ दोघं एकत्र होते. यांची पण फॅमिली होती, बायको आणि 2 मुलं, त्यांची पण फॅमिली होती, त्यांची बायको आणि एक मुलगी होती. आणि एकच स्वयंपाकघर होतं. घरात खूप क्लॅशेस असायचे, दररोज भांडणं व्हायची. एकदम मला म्हणाले वैतागले, मला ऑफिस सुटल्यानंतर घरी जावं असं वाटत नाही, इतका त्रास होतो मानसिक खूप. म्हणून तुम्ही एक काम करा, संध्याकाळी ऑफिस सुटलात की व्यायामशाळेत यायला लागा आणि व्यायामशाळेत आपण मलखांब करूया. आणि ते आले आणि 2 महिन्यामध्ये ते रेग्युलर मलखांब करायला लागले. आणि मग 2 महिन्यांनी मी विचारलं काय आता काय परिस्थिती आहे घरातली? त्यामुळे घरातली परिस्थिती आहे तशीच आहे, पण मला आता अजिबात त्रास होत नाही. म्हणजे त्यांची मेंटल व्हॉट हॅज चेंज इज युअर माइंडसेट, युअर काय म्हणतो परसेप्शन. आज म्हटलं बाहेर पाऊस खूप आहे, मला बाहेर जायचं, मी पाऊस थांबवू शकतो का? नाही, पण मी काय करतो, छत्री घेतो, रेनकोट घालतो आणि जातो बाहेर. तसं तुमच्या समोर एक कवच बनवा तुम्ही, की जे कवच घातल्याने तुम्हाला बाकी गोष्टी शिवू शकणार नाही. ही मलखांबाची ताकद आहे. मलखांब शिक्षणाचं काही एज लिमिट आहे का? 5व्या वर्षी मलखांब सुरू करता येतो, वयाच्या ॲट एज ऑफ 5. त्याच्या आधी करू नये, कारण हाडं लवचिक असतात, त्यामुळे डिफॉर्मिटीज होण्याची शक्यता असते.
तर आम्ही 5व्या वर्षी मलखांब सुरू करतो. आणि देर इज नो हायर एज लिमिट. माझ्याकडे शांतीलाल संघवी नावाचे गृहस्थ आले होते ज्यांनी वयाच्या 82व्या वर्षी मलखांब शिकायला सुरुवात केली. 82 At the age of started 82. learning. आणि काही पूर्वी खेळाचं बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी असं काही नाही. एक बायपास ऑपरेशन झालेलं होतं, पण तरी सुद्धा त्यांनी चिकाटीने मलखांबाचं प्रशिक्षण घेतलं. आणि जेव्हा 2019 मध्ये आम्ही इकडे मलखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा घेतली, ज्याच्यात 15 देशांनी भाग घेतला होता, त्याच्या उद्घाटनाला त्यांनी मलखांबाचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं when he was 89 years of age. माणूस 89व्या वर्षी सुद्धा मलखांब करू शकतो, याचं जिवंत उदाहरण आहे. नाव ही 94. आता त्यांनी थांबवलेलं आहे, त्यांच्या मुलांनी त्यांना परवानगी दिली नाहीये पुढे कंटिन्यू करायला, पण त्यांची इच्छा आहे अजून करण्याची. तर ह्याला वयाची मर्यादा नाही. माझ्याकडे सकाळी 7 ते 8 मी दररोज मलखांब घेतो. आणि त्याच्यामध्ये बरेच जण असे आहेत की ज्यांनी वयाच्या 50 नंतर 60 नंतर मलखांब करायला सुरुवात केली आहे. हे डॉक्टर रुपिन शाह याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ही इज नंबर 1 युरोलॉजिस्ट इन इंडिया. आणि अनेक हॉस्पिटल्समध्ये वगैरे ते अटॅच्ड आहेत. बऱ्याच वेळा परदेशात जात असतात, पण ते सकाळी इकडे येतात, मलखांब करतात, इकडेच आंघोळ करतात आणि कपडे बदलून डायरेक्ट एअरपोर्टवर जाऊन विदेशात जातात. मग इतकं त्यांचं पॅशन आहे. तुम्हाला मलखांब खेळाची आवड कशी निर्माण झाली? इट्स ऑल इन्सिडेंटल म्हणून किंवा योगायोग म्हणून किंवा असं. मी लहान होतो तेव्हा मी काळा चौकीला राहत होतो. माझे वडील इंडियन युनायटेड मिलमध्ये विंग सुपरिटेंडेंटमध्ये. आणि सुट्टीमध्ये आमची आई आम्हाला पुण्याला घेऊन जायची तिच्या वडिलांकडे. तिचे वडील ते इंजिनियर होते. तर त्यांनी KM हॉस्पिटल बांधलं होतं. तर ते 75च्या पुढे होते जेव्हा मी पुण्याला जात असतो तेव्हा. आणि सकाळी 5 वाजता उठून योगा करायचे ते. बाकी सगळे झोपले असायचे. मी त्याला 2.5-3 वर्षाचा असेल, पण मी त्यांच्यासमोर उठून बसायचो आणि ते जे कसं करतायत तसं करण्याचा प्रयत्न करत होतो. तर त्यांनी हे ओळखलं की ह्याला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, आवड आहे. त्याने आईला सांगितलं मुंबईला समर्थ व्यायाम मंदिर आहे, तिकडे तू उदयला घेऊन जा. आणि मग आम्ही काळा चौकीला राहतो, तर आमची एक मॉरिस 8 छोटी गाडी होती. मग वडील गाडी चालवायची, आई बाजूला बसायची आणि आम्ही काळा चौकीवरून इकडे यायचो. आईला कट्ट्यावरती बसायला, आम्ही तिघही चौघे व्यायामशाळेत जायचो. आणि वडील नाक्याबदला म्युन्सिपल जिमखाना आहे, तिकडे बॅडमिंटन क्लब आहे, ते बॅडमिंटन खेळायला जायचे. तर नंदू नाटेकरचे पार्टनर होते ते, त्यांना बॅडमिंटनची खूप आवड होते. मग जाताना आम्हाला पिकअप करायचे आणि इकडनं आम्ही परत जायचो, काळा चौकीला जात होतो. तर तेव्हापासून ही इकडे येण्याची सुरुवात झाली. इकडे आखाडा होता तेव्हा, एक कुस्ती व्हायची. तर आम्ही तिकडे कुस्ती खेळायचो. काळे गुरुजी आम्हाला शिकवायचे. पण त्याने मनामध्ये मलखांबाबद्दलची आवड निर्माण केली. आणि आम्ही नेहमी म्हणतो, वन हू एक्सप्लेन्स इज अ गुड टीचर, वन हू डेमॉन्स्ट्रेट्स इज अ बेटर टीचर, पण वन हू इन्स्पायर्स इज द बेस्ट टीचर. तर त्याने इन्स्पायर केलं, मोटिवेट केलं. आणि मग आम्ही इकडे माहीमला राहायला आलो. माझी 6वी-7वीत असताना सकाळची शाळा असायची 7 वाजताची, पण 5:30 ते 6:30 इकडे व्यायामशाळेत यायचो, मलखांब करायचं, इकडनं घरी जायचं, आंघोळ करायची आणि 7च्या पहिल्या बेलच्या शाळेत वगैरे राहायचं त्यावेळेला. त्याच्यानंतर मग रुजा कॉलेजला गेलो, शिक्षण कॉलेजचं सुरू झालं. मग सकाळी व्यायामशाळा, इकडनं प्रॅक्टिकलला जायचं कॉलेजमध्ये, कॉलेजमधून सुटलं की घरी जायचं, घरी जेवायचं की पुन्हा कॉलेजमध्ये जायचं, संध्याकाळी परत व्यायामशाळा, रात्री घरी. हा रुटीन होता. त्यानंतर मी कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईजमध्ये नोकरीला लागलो ग्रॅज्युएशननंतर. 38 वर्ष सर्व्हिस केली. इन्स्पेक्टर म्हणून लागलो, मग असिस्टंट कमिशनर झालो, मग सुपरिटेंडेंट झालो, असिस्टंट कमिशनर झालो. डेप्युटी कमिशनर म्हणून वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2013मध्ये मी रिटायर झालो. 35 वर्ष सर्व्हिस केली. तर तेव्हा सुद्धा रुटीन हाच होता. सकाळी 5:30ला व्यायामशाळा, इकडनंच 9:30ला ऑफिसला, ऑफिस सुटलं की परत व्यायामशाळा, संध्याकाळी, रात्री घरी. आणि इव्हन माझ्या लग्नाच्या दिवशी आधी व्यायामशाळेत सकाळी प्रॅक्टिस केली आणि मग लग्नाला. असा कोणता तरी जुना आठवणीचा किस्सा आहे जो तुम्हाला सांगायला आवडेल? महाराष्ट्र अमेच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशन MAGA यांच्याकडून टीम सिलेक्ट झाली की 6 जिम्नॅस्टिकची मुलगी, 6 जिम्नॅस्टिकच्या मुली आणि 4 मलखांबाची मुलं, अशा 16 जणांना घेऊन आगरतळ्याला जायचं. पण नोबडी वॉज रेडी. कुठलाही कोच मॅनेजर म्हणून टीमवर जायलाच तयार नाही, कारण मे महिन्याचे दिवस
7 दिवस प्रवासाला लागतात, 3 ठिकाणी गाडी बदलायची, मुंबई ते लखनौ, लखनौ ते गुवाहाटी, गुवाहाटी ते लुमडिंग, लुमडिंग ते धरमनगर, आणि धरमनगरपासून 12 तासाचा बसचा प्रवास, मग आगरतळ्याला पोहोचणार, आणि कुठे रिझर्वेशन नाही. मे महिन्यात तिथे एवढी गर्दी गाडीला, त्यामुळे टीम पाठवायची नाही असा निर्णय झाला. त्यावेळेला मी पुढाकार घेतला. म्हटलं माझं वय हार्डली 22-23 वर्षाचं होतं तेव्हा. म्हटलं मी जायला तयार आहे, टीम घेऊन जातो मी, आणि मी लिहून देतो की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर एनिथिंग. आणि मग मोध गुर्जर सर म्हणून होते, ते पुण्याचे होते, ते कोच म्हणून आले, मी मलखांबाचा कोच म्हणून आणि टीमचा मॅनेजर म्हणून. आणि मी मग ऑफिसमध्ये एक पत्र घेतलं आणि ऑफिसमध्ये आमच्या दिलं. आमच्या त्यावेळेला BG कुलकर्णी म्हणून डेप्युटी कमिशनर गोल्ड होते. तर त्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी पत्र वाचलं. म्हणाले, मिस्टर देशपांडे, तुम्ही आत्ता हल्ली लागलेला डिपार्टमेंटमध्ये, आणि तुम्हाला एवढी रजा, 7 दिवस जायला, 7 दिवस यायला, 4 दिवसाची कॉम्पिटिशन, म्हणजे एवढे दिवस कसं देणार मी रजा? मी जाऊ देऊ शकतो, तुम्ही ठरवा तुम्हाला डिपार्टमेंट नोकरी करायची की नॅशनलला जायचं आहे म्हणून. मी मनातल्या मला म्हटलं मी दोन्ही करेन. आणि मग मी त्यांच्या केबिनमधून बाहेर आलो आणि मी सरळ चर्चगेट ऑफिसला, आमचं हेड ऑफिस होतं, तिकडे गेलो. की श्रीकांतय्या नावाचे कलेक्टर होते. तर ते असे जिना उतरत होते आणि मी त्यांना वाटेतच भेटलो. पण म्हटलं, गुड इव्हनिंग सर, मी उदय देशपांडे, कस्टम्स आणि सेंट्रल गोल्ड कंट्रोलमध्ये आता इन्स्पेक्टर म्हणून लागलो आहे, आणि मला आगरतळ्याला नॅशनलला जायची कोच म्हणून संधी मिळाली, पण मला ऑफिसमधून रजा मिळत नाही, तुम्ही बघाल का जरा ह्याच्यामध्ये. मग त्यांना पत्र दाखवलं मी. ते त्यांनी शांतपणे पत्र वाचलं. म्हणाले, यंग मॅन, असं पाठीवर हात ठेवला, यंग मॅन, गो टू युअर ऑफिस, कीप अ नोट ऑन युअर टेबल, ॲज पर कलेक्टर्स इन्स्ट्रक्शन आय एम गोइंग टू आगरतळा. आणि जा म्हणाले आगरतळा. आणि मग मी संघटनेला होकार दिला, आणि आम्ही कुठेही काही अडचण नाही येत. अर्थात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी धावत जायचं, तिकडे मार्केट यार्डमध्ये जिकडे गाडी थांबली असेल, बोगी असेल, तिकडे जाऊन बसायचं, संडासच्या बाजूला तिकडची जागा आहे, कॅप्चर करायची, सगळ्या मुलांना तिकडे ठेवायचं, 2 बर्थच्या मध्ये हे करायचं. असं करून आम्ही आगरतळ्याला पोहोचलो. एकदा तर सर्व्हिसेसच्या डब्यात गेलो. मग सर्व्हिसची माणसं म्हणाले, नाही नाही, कोण आहे, ह्यांना बाहेर काढा म्हणून. त्यांनी दाखवलं, माझं कस्टमचं कार्ड दाखवलं. म्हटलं, मी पण एक कस्टम ऑफिसर आहे, आणि ही माझी टीम आहे जी आगरतळा नॅशनलला चालली. रिझर्वेशन न मिळाल्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं. मग त्यांनी अलाव केलं, मग सर्व्हिसच्या डब्यातनं केलं. असं करत आम्ही धरमनगरला उतरून पुढे 12 तास बसचा प्रवास करून आगरतळ्याला पोहोचले. दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशन होती. तर तिकडे गेल्यानंतर तिकडच्या ऑर्गनायझर्सना भेटल्यानंतर त्यानं म्हटलं, आम्ही जिम्नॅस्टिकची टीम आणली आणि मलखांबाची पण. मलखांब, आमच्याकडे मलखांब आहे, आम्हाला माहितीच नाही म्हणाले ते. त्यांनी मलखांबाची काही तयारी केली नव्हती. ते एक्सपेक्ट नव्हतं, माहितीच नव्हतं की त्यांच्याकडे मलखांब आहे. म्हणजे हे जिम्नॅस्टिक फेडरेशनचं असेल किंवा त्यांच्यातलं मिसकम्युनिकेशन असेल. मग मी बाजारात गेलो, लाकूड शोधलं, एक लेथ मशीन शोधलं, त्या कार्पेंटरकडनं मलखांब बनवून घेतला. मग तिकडे जाऊन दुसऱ्या दिवशी मलखांब लावला आणि कॉम्पिटिशन झाली. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये माझा विद्यार्थी होता दत्ताराम दुरम, ज्याचं मग अशी माहिती आहे, तो पहिला आला त्या स्पर्धेमध्ये आगरतळ्याला. आणि मग तिकडनं परत 7 दिवसाचा प्रवास करून मुंबईला परत आलो. ही आगरतळ्याची आठवण कधी आयुष्यात विसरू शकणार नाही. मलखांबासाठी काही स्पेशल डाएट फॉलो करावं लागतं का? मी असं सांगेन की खास विशिष्ट अशा खुराकाची किंवा आहाराची गरज नाही. फॉर्च्युनेटली आपलं जे महाराष्ट्रीयन फूड आहे, डाळ, भात, भाजी, चपाती, चटणी, लोणचं, कोशिंबीर, हे सफिशियंट आहे. आपल्या शरीराला आवश्यक असलेले सगळ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यातनं मिळतात आपल्याला. इन ॲडिशन टू दॅट थोडं दूध, दही, ताक वगैरे हे पदार्थ असतील, किंवा फळावळ असेल की ज्याच्यामध्ये सफरचंद आहेत किंवा पेरू आहेत, चिकू आहेत, केळी आहेत, हे खावं. जरी पुरेसं आहे. वेगळा काय आणखीन ॲडिशनल खुराक पाहिजे, सप्लिमेंट्स पाहिजे, विटॅमिन्स, टॉनिक्स पाहिजे, काही गरज नाही. कारण आजकाल प्रोटीन शेकचे तुम्हाला सगळं ह्याच्यातनं मिळतं तुम्हाला. हे घ्यायचं नाही, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मग मात्र एक्सटर्नली आपण औषधाने गोळ्या घेतल्या, त्याला काही आवश्यक. मलखांब हा दुर्मिळ बनत चालला आहे का? अंशतः खरं आहे असं म्हटलं तरी चालेल, पण संपूर्ण खरं नाहीये. कारण मी म्हटलं असं की आज मुंबईमध्ये 200 ठिकाणी आज मलखांब पसरलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणी चालतोय. एवढंच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा जवळजवळ एक 15-20 राज्य अशी आहेत की जिकडे मलखांब खूप वेगाने पसरतोय. एवढंच नव्हे तर मध्य प्रदेशने मलखांबाला दत्तक घेतलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मलखांबाची अकॅडमी चालू करणं, त्यांना सगळं साहित्य आणि इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणं आणि एक प्रशिक्षकाची नेमणूक करणं, ज्याला 35-40 हजार रुपये पगार देणं, हे मध्य प्रदेश शासनाने हातात घेतले, जे अजून महाराष्ट्र शासनाने घेतलं नाही केलंय.
ते व्हायला पाहिजे. ते व्हायला पाहिजे. कारण आपला खेळ आहे, आपल्या मातीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला, त्याला वाढवण्यासाठी आपण काहीतरी कॉन्क्रीट प्रयत्न करण्याची गरज आहे. एखादी मल्लखांब अकॅडमी निर्माण करणं, मल्लखांब प्रशिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारे सर्टिफाय करून त्यांना नोकऱ्या देणं, हे जर झालं तर मल्लखांब आणखीन वेगाने वाढेल. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की मी सिंगल हँडेडली प्रयत्न केले. मला कुठलंही पाठबळ नव्हतं, आर्थिक सुद्धा नव्हतं, राजकीय नव्हतं. पण हेच जर भारताच्या दूतावासांकडून झालं, भारताचे जे हाय कमिशन्स वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये त्यांच्याकडून झालं, ते अधिक वेगाने होईल. जसं आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योगाला पुढे आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले, आज युनोच्या आमसभेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडून जवळजवळ 183 देशांनी त्याला पाठिंबा देऊन जगभर योग सुरू झाला. मल्लखांब हे योगाचंच एक्सटेन्शन आहे. त्यामुळे योगाबरोबरच मल्लखांबाचाही त्यांनी प्रसार करावा आणि प्रत्येक हाय कमिशनने त्याला इंटरेस्ट घ्यावा. हे जर झालं तर आज आपल्याकडे शिक्षक आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये की जे स्वतः डिव्होशनली हे काम करत आहेत. म्हणजे तामिळनाडू असो, पॉंडिचेरी असो, कर्नाटक असो, गुजरात असो, मध्य प्रदेश असो, उत्तर प्रदेश असो, इतकी मुलं, यंग मुलं त्यांचा व्यवसाय सांभाळून किंवा पूर्णपणे मल्लखांब प्रशिक्षक म्हणून जबाबदारी घेऊन आज हे खूप काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की थोडासा राजकीय पाठबळ मिळालं ह्याला, आपल्याकडनं त्या देशातल्या हायकमिशनना पत्र गेलं तर मग हे अधिक वेगाने वाढेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, या आपल्या शेजारच्या देशांमध्ये खूप अस्थिरता आहे. मग ते बांगलादेश असो, श्रीलंका असो किंवा म्यानमार असो, पाकिस्तान बघायलाच नको. तर ह्या सगळ्या देशांमध्ये अस्थिरता असल्यानंतर या गोष्टी होणार नाही. जेव्हा आपल्याकडे स्थैर्य असेल तेव्हा आपण या गोष्टींचा विचार करू शकतो. ते थोडंसं होईल पण त्याला वेळ लागेल. माझी खात्री आहे की ते मी करणार. डेफिनेटली. मल्लखांबाची माहिती अजून लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल? मला ना खूप असं वाटतं की माझं आत्तापर्यंत आयुष्य मल्लखांबाच्या सेवेसाठी गेलेलं आहे. ह्याच्यापुढे थोडंसं जे काही राहिलं ते सुद्धा त्याच्यासाठीच जावं. तर ज्या ज्या ठिकाणी मल्लखांबाबद्दल बोलायचं आहे, मल्लखांबाची कार्यशाळा घ्यायची आहे, मल्लखांबाचं प्रात्यक्षिक दाखवायचं आहे, कुठनंही निमंत्रण आलं तरी मी त्या ठिकाणी जातो. मी त्याच्यासाठी मला मानधन काय मिळणार आहे किंवा मला जाण्या येण्याचा खर्च काय होणार आहे ह्याचा विचारही करत नाही. विचारणा आले की लगेच होकार देऊन टाकतो. त्यामुळे ज्या ज्या अगदी वनवासी आदिवासी भागांमध्ये असेल किंवा मूकबधिर, मतिमंद, अंध, अपंगांच्या शाळा असतील किंवा ओल्ड एज होम असतील, ज्या ज्या ठिकाणी मल्लखांबाला प्रोजेक्ट करता येईल, मल्लखांबाचं मार्केटिंग करता येईल, त्या त्या ठिकाणी मी जातो. कारण मल्लखांब अजूनपर्यंत सगळीकडे सर्वदूर पसरला नाही. ह्याला कारण आम्ही अजून आमचं मार्केटिंग करू शकलेलो नाही. मल्लखांबाची ताकद अफाट आहे, पण आम्ही ते एक चांगली सेल्समनशिप नसल्यामुळे आमच्याकडे आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. आज जो फुटपाथवरती बसून विक्री करतो तो माती सुद्धा सोन्याच्या भावाने विकतो. आणि जो करू शकत नाही तर सोनं असलं तर ते मातीमध्ये होतं. आज कुठेतरी ती एक स्ट्रॅटेजी किंवा ती एक मार्केटिंग स्किल मल्लखांबामध्ये वाढवलं पाहिजे. कारण पूर्वीपासून मल्लखांब जो पूर्वापार चालत आलेला आहे, ते करणारे जे आहेत ते सगळे थोडेसे शिक्षित, उच्च शिक्षित नाही आहेत. ते थोडेसे नोकरी धंदा सांभाळून एक मिडिऑकर अशा फॅमिलीतनं आलेले आहेत. तेव्हा ते कसं ना कसं तरी त्यांच्या सगळ्या ऑड्स आणि विपरीताच्या परिस्थितीमध्ये जे काय करू शकतात ते करतायत. पण असे जसं क्रिकेटसाठी एक जगमोहन दालमी आले किंवा अशा लोकांनी ज्यांनी त्याच्यामध्ये क्रांती घडवली. मग 5 दिवसांची कसोटी होती ती 2020 केली, वन डे मॅच केले आणि मग आता बॉक्स क्रिकेट आलं. अशा प्रकारे जे बदल होत गेले त्यामुळे खेळ अधिक प्रेक्षकांभिमुख होत गेला आणि त्याची व्ह्युअरशिप वाढली आणि त्याची खेळाडूंना मिळणारा त्याच्यातनं बिदागी किंवा आमदनी वाढली खेळाडूंची. हे मल्लखांबात सुद्धा होणं सहज शक्य आहे. हा एक थोडासा कंटिन्युअस प्रोसेस आहे. हे एका दिवसात होणारं नाहीये. आज मला असं वाटतं की मल्लखांबात अशी यंग जनरेशन खूप मोठ्या प्रमाणावर येते आणि त्यांनी मल्लखांब एक ध्यास म्हणा, मल्लखांब माय लव्ह म्हणा किंवा अशा अनेक मल्लखांबावर सुद्धा यूट्यूब चॅनल म्हणा किंवा ह्याच्यावरती तुम्ही जर प्रयत्न केला तर खूप अशा गोष्टी मिळतील लोकांकडनं मल्लखांबाबाबत यूट्यूबवरती गेलेल्या. अजूनही त्याला जास्ती चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट करणं किंवा चांगली त्याच्यामध्ये कंटेंट त्याचं वाढवणं किंवा पूर्वी
KTG सिरीज होती, नो द गेम, म्हणजे एखाद्या खेळाची छोटीशी पुस्तिका असायची आणि पहिल्यापासून त्या खेळाचा उगम कसा झाला, काय झालं, त्याची बेसिक स्किल शिकण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे त्यांनी चांगल्या प्रकारे तसं मलखांबावरती ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने सुद्धा करणं किंवा लिखित साहित्य या स्वरूपात करणं हे खूप आवश्यक आहे. पण हे हळूहळू होईल, एकदम होणार नाही. मला सुद्धा बरेच लोक विचारतात, देशपांडे एवढी वर्ष तुम्ही मलखांबात पुस्तक का लिहित नाही मलखांबावर? लोकांना मलखांब माहिती नाहीये, तुमच्याकडून ते लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. म्हटलं जोपर्यंत मला करता येतंय ना तोपर्यंत मी करणार आहे. जेव्हा करणं थांबेल ना माझं तेव्हा मी लिहिणं सुरू करणार. असे फेमस सेलिब्रिटीज ज्यांनी तुमच्याकडे मलखांब शिकला आहे? शीला शर्मा म्हणून होत्या, म्हणजे त्या आता बंद झाल्यात कारण त्यांनी थोडं अध्यात्म आणि याच्याकडे जास्त लक्ष दिलं. पण त्या सुद्धा वयाच्या 50 नंतर मलखांब करायला सुरुवात केली त्यांनी. त्यांची मुलगी अदा शर्मा जी एक प्रथित यशस्वी अभिनेत्री आहे आणि तिने मुलीला घेऊन आली होती की इकडे काही मला मुलीसाठी आहे का? म्हटलं मुलीसाठी का, तुमच्यासाठी पण आहे. आणि मग त्या दोघीजणी जॉईन झाल्या. मग ती मुलगी पुढे मग अभिनेत्री म्हणून झाल्यानंतर तिचं क्षेत्र बदललं. ती मलखांब चांगला करते, चांगली शिकली, पण पुढे मग ती त्या फील्डमध्ये गेली, ॲक्टिंगच्या बऱ्याच फिल्म्स केल्या तिने. पण हिने मात्र कंटिन्यू केलं आणि जवळजवळ 10-15 वर्ष ती आफ्टर 60 सुद्धा मलखांब करत होती. सो मलखांब एज इज नॉट द क्रायटेरिया. उलट डॉक्टर म्हणतात की, डॉक्टर रुपिन शांतच म्हणणं आहे, मलखांब इज अँटी एजिंग. ओके. मी जे माझ्या वयाच्या 58 वर्षी करत नव्हतो त्या 62 वर्षी मी करायला लागलेलो आहे मलखांब. भारताबाहेर मलखांबाचा प्रसार कसा होतोय? कलिना पावेल नावाचा गृहस्थ होता, त्याचं नाव कलिना, आडनाव पावेल. हा झेक रिपब्लिकचा होता आणि त्याने झेक रिपब्लिकचं जिम्नॅस्टिक्समध्ये ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामुळे चांगल्यापैकी तो खेळाडू होता आणि वयाच्या साधारण 46 ते 49 या कालामध्ये तो मुंबईत आला आणि मुंबईच्या झेकच्या काउन्सिलेटमध्ये तो कामाला लागला. फिरता फिरता शिवाजी पार्कला आला, त्याने बघितलं मलखांब चाललेलं. तो म्हणाला, हे काय आहे, काय म्हणतात त्याला? म्हटलं, दिस इज मलखांब, दिस इज लाईक इंडियन जिम्नॅस्टिक पोल. आणि मग त्याला मलखांबाची सगळी माहिती दिली. त्याला म्हटलं, एनीबडी ऑफ एनी एज कॅन लर्न दिस. तो म्हटलं, डू यू मीन टू से आय कॅन ऑल्सो डू इट? म्हटलं, वाय नॉट. मग तो यायला लागला स्वतःहून. दर शनिवार रविवारी यायचा, मलखांब शिकायचा. खरं तो 6.5 फूट उंचीचा होता आणि हेफ्टी होता थोडा, पण मलखांब चांगल्या प्रकारे शिकायला लागला. आणि मग तो मलखांबामध्ये एवढा ॲडिक्ट झाला की तो ऑफिस पेडर रोडला होतं. तो ऑफिसमध्ये बॉस नसला की तो इकडे यायचा, तासभर मलखांबाची प्रॅक्टिस करायचा आणि पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन कामाला बसायचा. आणि मग तो मला म्हणाला, तुम्ही दरवर्षी जर्मनीला येतात, म्युनिकमध्ये. तिकडनं माझं गाव जे प्लेझन म्हणून आहे ते झेक रिपब्लिकमध्ये, ते 2.5 तासाच्या ट्रेनच्या जर्नीमध्ये आहे. तर तुम्ही तिकडनं माझ्याकडे या. ज्या जिममध्ये मी प्रॅक्टिस करत होतो त्या जिममध्ये तुमचं मलखांबाचं प्रात्यक्षिक ठेवायचं आहे मला, आणि मग आपण तिकडच्या मुलांना पण मलखांब शिकवू. त्याप्रमाणे त्या वर्षी आम्ही गेलो, 2006 किंवा 2007 आम्ही गेलो प्लेझनला. तिकडे मलखांबाचं प्रात्यक्षिक केलं आणि त्या प्रात्यक्षिकाची सुरुवात ही मलखांबावरती मी एक आरती लिहिलेली आहे. जय जय जी मलखांब आयुर्बलदाता, धन्य संस्कृती रक्षक समस्त खेल पिता, महाबली हनुमान प्रकट दर्शयिता, मानस उल्हासिता चालुक्य रचिता. ही 5 कडव्यांची आरती आहे आणि ती एवढी ती संगीतबद्ध केलेली आहे. मी, माझी मिसेस, माझी मुलगी आणि एक सुदेश पाटील नावाचे गायक आहेत. आम्ही चौघांच्या आवाजामध्ये ती रेकॉर्ड गोरेगावच्या स्टुडिओमध्ये जाऊन केलेली आहे. तर ती आरतीनी आम्ही त्या प्रात्यक्षिकांची सुरुवात केली. त्याला जेव्हा आरती ऐकवलं तर म्हणाला, हे ह्याच्यातले शब्दविब्द काही लोकांना कळणार नाहीत, त्यामुळे आरतीने कशाला करता तुम्ही. पण जेव्हा मी इन्सिस्ट केलं, म्हटलं मलखांबाच्या प्रात्यक्षिक सुरुवात आम्ही आरतीने करतो. आणि ते केल्यानंतर तो मला म्हणाला, सगळी लोक म्हणून मंत्रमुग्ध झाली. तो त्याच्यातला भाव जो होता, त्यातलं स्वर आणि त्यातला आवाज होता, त्यामुळे दे वर मिसमेराइज्ड. दे मे नॉट अंडरस्टँड द वर्ड्स बट दे वर व्हेरी मच इम्प्रेस्ड बाय इट. आणि ते जवळजवळ अर्ध्या तासाचं प्रात्यक्षिक झालं आणि त्याच्यानंतर जे बघायला उपस्थित त्या सगळ्यांचं आम्ही प्रशिक्षण घेतलं तिकडे आणि ते झेक टीव्हीने लाईव्ह टेलिकास्ट केलं. आणि त्यामुळे झेकमध्ये मलखांबाची सुरुवात झाली. मग तो इकडेच रेग्युलर करायचा. आमच्याकडे ऑल इंडिया मेयर्स कप कॉम्पिटिशन झाली, त्याच्यामध्ये त्याने लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं. त्याच्यानंतर त्याची बदली झाली चायनामध्ये, बेजिंगला.
तर तिकडे पण त्यांनी एका फेन्सिंग क्लबमध्ये मलखांब नेला आणि तिकडे मलखांब लावून तो प्रॅक्टिस करायला लागला त्याच्यामध्ये. मग 2019 मध्ये जेव्हा पहिली मलखांबाची विश्व अजिंक्यपद स्पर्धा मुंबईत झाली तेव्हा ही वॉज अ पार्टिसिपंट इन दॅट. त्यांनी झेक रिपब्लिकचं प्रतिनिधित्व केलं त्या स्पर्धेमध्ये. आणि अजून सुद्धा आता तो कुठे इजिप्तमध्ये कुठेतरी आहे ॲज अ काउन्सिलर. पण तुम्हाला अजून मी मलखांब म्हणजे कुठेतरी त्यांनी तुम्ही जे करताय त्याचं एक्सटेन्शन ही आहे स्प्रेड मलखांब अक्रॉस डिफरंट सिटीज अँड व्हेरी नाईस. किंवा दुसरे उदाहरण आहे गॅबोर झॅन्टो नावाचं. गॅबोर झॅन्टो हा अमेरिकेत राहणारा एक व्यक्ती आणि त्याचे गुरु होते ते फिरत फिरत एकदा आले असताना त्यांनी इकडे मलखांब बघितला. त्यांनी त्याचं शूटिंग बिटिंग केलं आणि मग त्यांनी न्यूयॉर्कमध्ये 11व्या मजल्यावरती त्यांचा योगा स्टुडिओ होता. त्याच्यामुळे ते फोटो बिटो डिस्प्ले केले. त्याबरोबर ते बघितले त्यांनी. मग त्यांनी माझ्याशी पत्रव्यवहार केला. त्यावेळेला ईमेल किंवा व्हॉट्सॲप वगैरे काही नव्हतं. त्याची अजूनही माझ्याकडे ती पत्र आहे की माझं वय 43 वर्षाचं आहे. मी बॉर्न हंगेरियन आहे पण मी आता अनेक वर्ष अमेरिकेत राहतो. आय एम हेअर ड्रेसर बाय प्रोफेशन. आय हॅव लर्न सम मार्शल आर्ट्स लाईक जुडो अँड कराटे बट आय वॉन्ट टू लर्न मलखांब. कॅन माय वेट इज 70 kg. कॅन आय कम अँड लर्न मलखांब. तर मी त्याला उत्तर पाठवलं आणि तुमच्या फीज काय होतील त्यासाठी मला किती दिवस राहावं लागेल वगैरे सगळं. अशी एकाच पत्रातून नाही 2-4 पत्राची असं आदान प्रदान झालं. आणि मग 1 ऑगस्टला तो मुंबईत आला आणि 1 महिनाभर राहिला. तो हॉटेल सी रॉकमध्ये राहायचा बँडस्टँड. आणि मग तिकडनं सकाळी 9ला उठायचा आणि टॅक्सी करायचा आणि इकडे यायचा. 9 ते 10 10:30 पर्यंत करायचा आणि मग त्याच टॅक्सीत बसायचा आणि परत जायचा, जेवायचा आणि झोपायचा. संध्याकाळी 8 8:30ला उठायचा. तो परत इकडे यायचा, परत तास 1.5 तास प्रॅक्टिस करायचा, पुन्हा जायचा. 1 महिनाभर त्यांनी बँडस्टँड आणि समर्थ मंदिर ह्याच्या व्यतिरिक्त कुठेही गेला नाही. शॉपिंग नाही, साईट सीइंग नाही, काही नाही. 1 महिन्यानंतर तो परत गेला. पुढच्या वर्षी परत 1 ऑगस्टला परत आला. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 1 महिनाभर तो इकडे राहायचा. असं 4 वर्ष झालं. त्याला आम्ही एक मलखांब भेट म्हणून दिला. तो त्यांनी 11व्या मजल्यावर जाऊन लावला. तो मलखांब क्लिअर करताना त्याला ज्या अडचणी आल्या त्या पण त्यांनी सांगितला. टॉर्पेडो आहे का मला विचारलं. मग माझे मलखांबाचे फोटो दाखवले. मग त्यांनी तो क्लिअर केला आणि त्यांनी त्याच्या स्टुडिओमध्ये लावून त्यांनी मलखांबाची प्रॅक्टिस केली. आणि मग त्याला म्हटलं की आता तू एवढे दिवस शिकलायस तर तो तिकडे मलखांब शिकवायला सुरुवात कर, इतरांना शिकव. तुम्हाला नो आय वॉन्ट टू बिकम मास्टर फर्स्ट. अनलेस आय बिकम मास्टर आय विल नॉट टीच एनीबडी. दुर्दैवाने काय झालं त्याच्या एका मुलीवर प्रेम होतं. तिने त्याला फसवलं आणि त्यामुळे तर जीवनातला इंटरेस्टच संपला आणि तो येणं बंद झाला इकडे. पण आता इतक्या वर्षानंतर 2018 मध्ये परत US ला गेलो होतो. तर न्यूयॉर्कमध्ये त्याच्या स्टुडिओमधून त्याला भेटलो आणि ही स्टील इन लव्ह ऑफ मलखांब. तो म्हणाला मला आता मी लग्न केलंय आता आणि मी स्टेबल झालेलो आहे. तो म्हणायचा मी दिवसातले 18 तास काम करतो. हेअर ड्रेसर होता बाय प्रोफेशन. 18 तास काम करतो आणि पैसे मिळवतो कारण 1 महिना मला मुंबईत येऊन राहायचं असतं म्हणून. आणि त्याप्रमाणे 5 वर्ष तो सातत्याने केलं. आता म्हणाला मी येणार आहे आणि मुंबईत यायला एक स्वतःची गाडी हायर करणार आहे आणि शोफर हायर करणार आहे आणि मी जवळ इकडे मलखांब शिकणार आहे. मलखांबाला व्यायाम प्रकार नाही तर खेळ का म्हटला जातो? हा तर मोठा प्रॉब्लेम होता. म्हणून मलखांब इतकी वर्ष चालत होतं त्याला मान्यता नव्हती ॲज अ स्पोर्ट. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वॉज नॉट रेडी टू रेकग्नाइज इट. ते हेच म्हणायचे की मलखांबमध्ये दंडबैठक व्यायाम आहे. दाखवून दिलं की जिम्नॅस्टिक्स प्रमाणे मलखांबात सुद्धा नियमावली आहे की तुम्ही मलखांबावर जे काही एक्सरसाइज करतात त्याचं क्लासिफिकेशन आहे. A पार्ट, B पार्ट, C पार्ट. जजेस असतात. जजेस तुम्हाला परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करतात, तुम्हाला मार्क देतात. ज्या स्पर्धा होतात 1ला, 2रा, 3रा असे नंबर्स मिळतात त्याच्यामध्ये. भारत सरकारने मलखांबाला खेळ म्हणून रेकग्नाइज केलं आहे का? मोहन रावले म्हणून एक खासदार होते मुंबईत. त्यांनी पार्लमेंटमध्ये हा प्रश्न विचारला होता. इज द गेम ऑफ मलखांब रेकग्नाइज बाय द गव्हर्नमेंट. मार्गारेट अल्वा क्रीडा मंत्री होत्या. त्यांनी सांगितलं की वी हॅव आस्क्ड फॉर सर्टन इन्फॉर्मेशन फ्रॉम मलखांब फेडरेशन ऑफ इंडिया. ऑन रिसीट ऑफ दॅट इन्फॉर्मेशन वी विल डिसाइड अबाउट द रेकग्निशन ऑफ द स्पोर्ट. पण हे ब्लेडंट लाय होतं कारण मी स्वतः सेक्रेटरी होतो मलखांब फेडरेशन. आय वॉन्टेड टू कम देअर की असोसिएशन तुम्हीच आहात ज्यांनी ते सुरू केलंय. आणि आम्हाला माहिती पण नव्हती. आम्हाला विचारलं पण नव्हतं याच्याबद्दल. पण पार्लमेंटमध्ये सांगून टाकलं की आम्ही मलखांब फेडरेशनकडनं माहिती मागवलेली आहे. नंतर मग त्यांचं पत्रवित्र आलं त्याला उत्तर वगैरे दिलं आम्ही.
पण दुसरं पत्र जास्त डेंजरस होतं. तिथं प्रमुख द गेम आहे द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कन्सेंटमेंट. म्हणजे जेव्हा चायना वुशूसाठी, जपान जुडोसाठी, कोरिया टायक्वांडोसाठी, मलेशिया सेपक टायक्वासाठी प्रत्येकची धडपड करतो, तर आमचा गव्हर्नमेंट म्हणतं की आमचं कामच नाही आहे, ते फेडरेशनचं काम. पण तरी मी प्रयत्न सोडले नाही. 100हून अधिक अख्ख्या भारतातल्या, नॉट ओनली महाराष्ट्र, अख्ख्या भारतातल्या खासदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडून पत्र घेतली की मलखांब हा आपला एकच देशी असेल, पारंपरिक खेळ आहे आणि त्याला खेळ म्हणून मान्यता मिळावी असं. आणि सगळी पत्र केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे वेळोवेळी पाठवली होती. मग 1996ला पुन्हा मोहन रावलेंचा मला फोन आला की उद्याच्या उद्या मुंबईला या. त्याला रात्री 9:30 झाले होते, मी घरी गेलो होतो. मग त्यांचा फोन आल्यावर मी बँकेत आलो. मी गेल्या इतकी वर्ष आम्ही जिकडे जिकडे मलखांबाच्या नॅशनल्स घेतल्या होत्या त्या सगळ्याचे कागदपत्र काढले. मग त्याच्यामध्ये आम्ही अमृतसरला पंजाबमध्ये घेतली होती, भरतपूरमध्ये राजस्थानमध्ये नॅशनल घेतली होती, मग झाशीला घेतली होती उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये उज्जैनला घेतली होती, मग खाली दक्षिणेमध्ये दावणगिरी आणि कर्नाटकमध्ये घेतली होती, कन्याकुमारीला तामिळनाडूमध्ये नॅशनल घेतली होती, महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी घेतल्या होत्या, आंध्र प्रदेशमध्ये भीमावरमला घेतली होती, कर्नाटकमध्ये दावणगिरी आणि धारवाडमध्ये घेतली होती. हा सगळा रेकॉर्ड काढला मी, सगळे कागदपत्र गोळा केले. मलखांबाचे पंचवर्ग कुठे कुठे घेतले होते, किती राज्यातून पंच बसले होते, त्या नॅशनल्सला किती राज्यातून खेळाडू आले होते आणि त्याची प्रसिद्धी त्या वर्तमानपत्रातून त्या भाषेतून कशी झाली होती. तर मोठं बाळ घेतलं आणि रात्री 2:30च्या फ्लाईटने मी दिल्लीला गेलो. आणि दिल्लीला जाऊन मी मोहनच्या घरीच उतरलो आणि सकाळी 11:30 वाजता आम्ही ह्याला गेलो शास्त्री भवनमध्ये दिल्लीला, क्रीडा खात्याच्या कार्यालयात. आणि मुकुल वासनिक तेव्हा क्रीडा मंत्री होते आणि त्यांनी 1.5 तास दिला मला. 1.5 तास बसून सगळं त्यांना दाखवलं आणि मी वॉज सो मच इम्प्रेस. त्यांनी लगेच आपल्या PA ला बोलवून घेतलं आणि मला पत्र दिलं. मलखांब फेडरेशन ऑफ इंडिया हेडेड बाय उदय देशपांडे जनरल सेक्रेटरी is recognized by this federation, by this Department of Sports and Youth Services. 15 जूनला मलखांब दिवस का साजरा करतात? मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या बाजूला पेशव्यांच्या काळामध्ये अली आणि गुलाब या हैदराबादून आलेल्या 2 पैलवानांची बाळंबटदारांची कुस्ती झाली. एक्झॅक्ट डेट मिळत नाही, पण साधारणपणे ही तारीख 15 जून असावी. ओके. आणि मग महाराष्ट्र हौशी मलखांब संघटनेची स्थापना सुद्धा 15 जूनला झालेली आहे. म्हणून आम्ही 15 जून हा आंतरराष्ट्रीय मलखांब दिन म्हणून ठरवला. त्यावेळेला राज्य संघटनेचे सचिव श्रेयस मस्कर नावाचे समर्थ व्यायाम मंदिरचे विद्यार्थी होते, पण त्यांनी मग ह्याच्याबद्दल सगळीकडे प्रचार आणि प्रसार केला आणि 15 जून इंटरनॅशनल मलखांब डे. आणि मग माझ्या पद्धतीने जे मलखांबातले विदेशी मलखांब करणारे सगळे त्या सगळ्यांकडे हे पसरवलं. आणि आता केवळ महाराष्ट्रातच, केवळ भारतातच नव्हे तर जगामध्ये सगळ्या ठिकाणी 15 जून हा आंतरराष्ट्रीय मलखांब दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या इकडेही काही फंक्शन वगैरे असतं दरवर्षी मलखांब. सुरुवातीला तर आम्ही रात्री 12 वाजता इकडे फंक्शन करत होतो आणि मलखांब करणारे 100-200 मुलं मुली, त्यांचे पालक यांच्यासमोर मलखांबाची छान प्रात्यक्षिकं करत होतो. आणि मग आम्ही आता असं केलंय की 15 जूनला प्रत्येकाने आपापल्या ओळखीचा एखादा मलखांब न करणारा माणूस आणायचा कुठल्याही वयाचा आणि त्याला मलखांब शिकवायचा 15 जूनला. एका वर्षी असं केलं होतं की मलखांबावर साधी उडी नावाचा एक प्रकार असतो पहिल्या एक्सरसाइज, तर कंटिन्युअसली साध्या उड्या करायच्या. किती साध्या उड्या करू शकतो, कोणी 200, 300 साध्या उड्या केल्या. मग एका वर्षी आम्ही म्हटलं मलखांबाला सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत कंटिन्युअस मलखांब करायचं नॉनस्टॉप रिलेमध्ये. एकाने संपले की दुसऱ्याने चालू. आणि असं करत आम्ही मलखांब 12 तास कंटिन्युअस मलखांब केलं. म्हणजे मॅरेथॉन. मॅरेथॉन, रिले मॅरेथॉन. आणि असं आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आंतरराष्ट्रीय, आणि फक्त इकडेच असं नव्हे, आज अगदी चाळीसगाव असेल किंवा धुळे असेल, शिरपूर असेल, अशा गावोगावांमध्ये किंवा झाशीला असेल किंवा उज्जैनला असेल, अशा ठिकठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा मलखांब खूप चांगल्या प्रकारे 15 जूनला सेलिब्रेट केला जातो आणि वर्षभर पण ट्रेनिंग खूप चांगल्या प्रकारे केलं जातं. मलखांब खेळाचं भविष्य काय? मलखांबपटूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. ओके. हे दत्ताराम दुदमचं उदाहरण सांगितलं, त्याला मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारात
5% मध्ये त्याला अकोमोडेशन घर मिळालं त्याला. शंकरराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि माधवराव सिंधिया रेल्वे मिनिस्टर होते, त्यांनी त्याला रेल्वे जॉब दिला आणि ही वॉज ज्युनियर क्लार्क म्हणून रेल्वेमध्ये लागला तो. पण हे प्रयत्न अजून खूप वाढले पाहिजेत. म्हणजे खेळाडूंना शेवटी काय असतं, आपण एवढी वर्ष मेहनत केली, एवढी वर्ष आपण थोडं अभ्यासाकडे म्हणा किंवा कुटुंबाकडे म्हणा दुर्लक्ष केलं आणि चांगले रिझल्ट्स दिलेत, तर आता आपल्याला कुठेतरी एक स्थैर्य यावं, एक नोकरी मिळावी, पैसा मिळावा, प्रसिद्धी शेवटी मिळावी. हा ते तर ही अपेक्षा असते. अपेक्षा असते. ते जर पूर्ण झालं तर अधिकाधिक मुलं या क्षेत्राकडे वळतील. म्हणजे मी जेव्हा शिकवतो तेव्हा मी सांगतो मुलांना की हे काय तुमचं ब्रेड अँड बटर नाही आहे. तुमचा अभ्यास, शाळेतले मार्क, परीक्षेत येतात तुम्हाला मिळणारी नोकरी हे तुमचं भवितव्य आहे, ही तुमची आवड असावी. जसं मी माझ्या बाबतीत केलं की मलखांब वॉज नॉट माय प्रोफेशन. मी आत्तापर्यंत मलखांबपासून एक पैसा पण कधी मानधन किंवा वेतन घेतलेलं नाहीये. मी 3 अंधशाळांमध्ये जाऊन मुलांना शिकवत होतो, तिकडे घेतलं नाही. समर्थमध्ये गेली 50 वर्ष शिकवते, मी एक पैसाही मी मानधन वेतन घेत नाही. किंवा ज्या ज्या ठिकाणी परदेशात पण मी गेलो शिकवायला, मी त्यांच्याकडनं एक पैसाही कधी घेतला नाही, कारण ते माझं उदरनिर्वाहाचं साधन नव्हे. तुम्हाला काय द्यायचं ना, तुम्ही संस्थेला देणगी म्हणून द्या, तुम्हाला संस्थेची पावती मिळेल त्याच्यासाठी. पण मला असं वाटतं की मला मलखांबाने जे दिलंय त्याच्यासाठी मी मलखांबाला काहीतरी द्यायला पाहिजे. मी मलखांबाला काय देऊ शकतो याचा विचार मी केला पाहिजे. मलखांबातून मी काय घेऊ शकतो याचा विचार नाही केला पाहिजे. तसं जर आपण म्हटलं तर नोकऱ्या किती असतात आणि खेळाडू किती संख्येने असतात, तर सगळ्यांना नोकरी काही मलखांबामुळे मिळणार नाहीये. तर तुम्ही तुमच्या पायावरती, तुमच्या कर्तृत्वावरती तुमची नोकरी मिळवावीत आणि ती मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही मलखांब चालू ठेवा. बरेचसे खेळाडू असतात छत्रपती मिळवतात किंवा अर्जुन मिळवतात आणि ते त्यांची इतिकर कर्तव्यता असते, झालं की संपलं, आणि मग ते मलखांबही करत नाहीत. तर आपल्याला मलखांबामुळे नोकरी मिळाली तर चांगलंच आहे, पण नाही मिळाली तर आपली नोकरी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवावी आणि मलखांबाची सेवाही चालू ठेवावी, तर मलखांब वाढणार आहे. मलखांब खेळामध्ये उच्च वर्गातील खेळाडूंचं प्रमाण जास्त आहे, यावर तुमचं काय मत आहे? फर्मली किंवा कॉन्फिडेंटली सांगू शकेन की मलखांबामध्ये भाग घेणारे जे कोणी मलखांबपटू आहेत, प्रशिक्षक आहेत, पालक आहेत, ते सगळ्या जाती जमातीतले आहेत. फक्त अप्पर कास्टमधले आहेत असं नाही म्हणता येणार. माझा एक विद्यार्थी होता दत्ताराम दुदम, जो इकडचा माळी जो होता त्याचा पुतण्या आणि तिल्लोरी कुंभी या जातीचा होता तो, आणि वयाच्या 10व्या वर्षी इकडे आला आणि आम्ही तेव्हा मलखांब करायचो तर याची व्यायामशाळा झाडून घ्यायची सगळी, त्यावेळेला वेट लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग होतं इकडे, तो वजनं सगळी जागच्या जागी ठेवायचे, त्याचं काम होतं. पण एकाचाच झाडू घेऊन एक तोंडात बोट घालून तो आमच्या मलखांबाकडे बघत राहायचा. तेव्हा आम्ही त्याला विचारलं, तुला आवडतं काय, करायची इच्छा आहे का? तो होय म्हणाला. त्याला मलखांब शिकवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर एका वर्षभरात तो जिल्हा पातळीवरती पहिला आला त्याच्या वयोगटामध्ये आणि तिथपासून सतत 14 वर्ष तो मिनी, सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर या सगळ्या वयोगटात पहिलं स्थान त्याने कधी सोडलं नाही. एवढंच नव्हे, त्यांनी महाराष्ट्रामध्ये राज्य स्पर्धेमध्ये 8 वर्ष ओळीने अजिंक्यपद मिळवलं आणि नॅशनल चॅम्पियनशिपला 6 वर्ष तो अजिंक्य होता. आणि मग हे सगळं करणारा तो, त्याला संदीप पाटील क्रीडा शिष्यवृत्ती मिळाली होती शिवाजी पार्क जिमखान्याच्या. या संदीप पाटील क्रीडा शिष्यवृत्तीचा तो पहिला मानकरी होता आणि महाराष्ट्र शासनाने त्याला शिवछत्रपती पुरस्कार दिला. या संस्थेतला तो पहिला शिवछत्रपती पुरस्कार विजेता होता. आणि 1976ला आगरतळ्याला मलखांबाची राष्ट्रीय स्पर्धा झाली होती, त्याच्यात पहिल्यांदा त्याने 1976ला राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं होतं. पण तो आणि त्याच्याबरोबरीने बरीच मुलं आज इकडे आजही आहेत की जे थोड्याशा खालच्या दर्जाची म्हणून आपण, खालच्या जातीतली म्हणून आपण, ज्यांची आईवडील रस्त्यावरती भाजी विकायला बसतात किंवा मासे विकणारे मच्छीमार आहेत, त्यांची मुलं सुद्धा इकडे येतात आणि ते सुद्धा मलखांब चांगल्या प्रकारे करतात. तर ते डिस्टिंक्शन या ठिकाणी नाहीये. सामान्य वर्गीय माणसाला मल्लखांब हा खेळ खिशाला परवडणारा आहे का? संस्थेची फी आम्ही जाणीवपूर्वक महिन्याला 30 रुपये ठेवलेली आहे की जी कोणालाही अफोर्ड करता येईल. म्हणजे आज इकडे 5-5 आकडी पगार घेणाऱ्या मोठमोठ्या कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्या पालकांची सुद्धा मुलं येतात आणि मग अशी म्हटलं असं रस्त्यावरती भाजी विकणाऱ्या मुलांची, मासे विकणाऱ्यांची मुलं सुद्धा येतात. सगळ्यांना ॲट पार वागवलं जातं. सगळ्यांना फी तेवढीच आहे. कोणालाही मी एवढे कमावतो म्हणून मला फी जास्ती आहे नाही.
हा तुम्हाला जे काही द्यायचं ते मासिक देणगी योजनेमध्ये दरमहा 1,000 रुपये देईन, दरमहा 5,000 देईन, तुम्हाला त्याची पावती मिळेल, पण फी मात्र आहे तेवढीच असणार. सो अशी सोय आहे की कोणाला काही दानगी द्यायची असेल तर ते वेलकम. वेलकम. कॅश ऑर काइंड कुठल्याही प्रकारे साहित्याच्या माध्यमातून किंवा पैशाच्या माध्यमातून युअर मोस्ट वेलकम.